नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. मित्रांनो, पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं आहे. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून अधिवेशन संपलं आहे आणि यानंतर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. परंतु हे पावसाळी अधिवेशन अनेक दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं. अनंत बदर समितीनं आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भातला अहवाल मार्चमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडे सुपूर्द केला आणि त्यानंतर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ठेवण्यात आला. त्या बैठकीत तो अहवाल ठेवल्यानंतर या अहवालाच्या अनुषंगानं सजेशन्स जे काय असतील त्या लोकांच्याकडून मागवल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका मंत्रिमंडळाच्या त्या बैठकीमध्ये घेण्यात आली आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा आरक्षण उपवर्गीकरण अभ्यास समिती नेमली आणि या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील वेगवेगळ्या समाजाकडून किंवा संघटनांच्याकडून जे काय सजेशन्स, याच्यावरचे काय ओपिनियन्स असतील ते मागवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्याची घोषणा झाली आणि या समितीनं 14 एप्रिलच्या आतमध्येच हा सगळ्या सजेशन्स द्या अशी भूमिका घेतली. या अग्रवाल समितीच्या भूमिकेमुळं विशेषतः बाबासाहेबांच्यावर जीवापाड प्रेम करणारा महार समाज, बौद्ध समाज हा या तारखेमुळं डिस्टर्ब झाला की महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते आणि त्याच्या आतच या अहवालाच्या अनुषंगानं सजेशन्स देणं आणि एक टाइम बाउंडमध्येच ते करणं ही गोष्ट त्या लोकांना खटकली. त्यांनी तक्रारी सुरू केल्या आणि त्यातून मग महाराष्ट्राचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या भावनांची दखल घेतली, मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि ती मग मुदत वाढवण्यात आली. सांगण्याचं तात्पर्य असं की त्या अग्रवाल समितीकडं महाराष्ट्रातल्या दलित समाजाकडून लाखाच्या वर सजेशन्स गेलेले आहेत आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार अशा पद्धतीच्या अफवेवर एक महाराष्ट्रात मोठं काहूर निर्माण झालं. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं समर्थन करणारा मातंग समाज गेली 25-30 वर्ष रस्त्यावरची लढाई लढतोय. विधान परिषदेत ही आमचे आमदार जे 2 असतील, 3 असतील, 4 असतील, हे आपला आवाज बुलंद करतायत. परंतु याच पार्श्वभूमीवर महार समाजाच्या 9-10 आमदारांनी पुढाकार घेऊन चर्मकार समाजाचे आमदार आणि इतर अनुसूचित जातीमधले आमदार या सगळ्यांना बरोबर घेऊन जवळपास 27 आमदारांची सही असलेलं एक निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटलं, सभापती महोदयांना भेटलं आणि त्यांनी सांगितलं की आरक्षणाला आमचा विरोध आहे आणि आरक्षण उपवर्गीकरण थांबवावे. हे सगळं करण्याचं कारण असं की अशी एक अफवा बाहेर पडली होती की पावसाळी अधिवेशनामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार, पण वस्तुस्थिती तशी काही नव्हती. आणि मग या विरोधामध्ये एक लोकभावना तयार झाली आणि या लोकभावनेमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2 नातू आनंदराज आंबेडकर आणि भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर हे दोघंही त्या विरोधाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी आपली भूमिका मांडली. मुद्दा आता इथं संपत नाही. 30 जूनला रस्त्यावरती महार समाज बांधवांनी, बौद्ध समाज बांधवांनी, चर्मकार समाज बांधवांनी एकत्रितपणानं येऊन मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ गर्दी केली आणि मंत्रालयावर मोर्चा काढणार अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली. तो मोर्चा काय मंत्रालयावर आला नाही, पोलिसांनी तो रोखला. परंतु ज्या दिवशी इकडे हे सगळं सुरू होतं त्याच दिवशी विधान भवनामध्ये
महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे, महाराष्ट्र राज्य म्हणण्यापेक्षा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये या आरक्षणाचं उपवर्गीकरण त्वरित थांबवावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन एक लांबलचक भाषण केलं. त्याने असं सांगितलं की 5 लाख लोक बाहेर मोर्चामध्ये आलेले आहेत आणि आरक्षण उपवर्गीकरण हे बरोबर होणार नाही, समाजात फूट पडेल वगैरे वगैरे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावरती मला बोलायचं नाही. मला हे सांगायचं आहे, ज्या 27 आमदारांनी आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणारं निवेदन दिलं, सहीनिशी निवेदन दिलं, त्या 27 आमदारांना असं वाटलं की आता एवढा मोठा माहोल तयार झालेला आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण आता होणार नाही. आणि बाहेर तर हे सगळे सांगत होते की आरक्षण वर्गीकरण कसं होतं तेच आम्हाला बघायचं आहे. आम्ही असे आहोत आणि आम्ही तसे आहोत. भीमा कोरेगावला आम्ही याव केलंय आणि भीमा कोरेगावला आम्ही त्याव केलंय. त्यामुळं आता वर्गीकरण कसं होतंय तेच आम्ही बघणार आहे. खरं तर भीमा कोरेगावचा आणि उपवर्गीकरणाचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे. भीमा कोरेगाववर जर मी व्हिडिओ बनवला तर पुन्हा एकदा सांगतो, उत्तर देणाऱ्यांना कठीण होईल द्यायची. फक्त ऐकूनच घ्यायचं त्याने, बाकी काही बोलायचं नाही. असो, तर वडेट्टीवारांनी ते जे भाषण केलं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणारं आणि अगदी 1-2 जातींच्या समर्थनार्थ लाभार्थी जातींच्या बाजूनं विरोधी पक्षाचा नेता बोलतोच कसा काय, आणि तोही काँग्रेसचा, ज्या काँग्रेसनं गरिबी हटावचा नारा दिला, त्या काँग्रेसचे लोक गरिबांचा विचार सुद्धा करायला तयार नाहीत. वंचितांचा प्रश्न यांच्या अजेंड्यावर नाही. मला याचं आश्चर्य वाटलं, त्याच्याबद्दल मी बोललेलो आहे. त्याच्या पुढचा भाग असा की त्यांचं ते निवेदन झाल्यानंतर, वडेट्टीवारांच्या निवेदनानंतर मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांना महाराष्ट्र आदरानं देवाभाव म्हणतो, तर त्या देवाभावांनी जी भूमिका मांडली, मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी भूमिका मांडली आणि जे निवेदन केलं संपूर्ण सभागृहामध्ये, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर ते निवेदन कुणाला कळेना की काय झालंय, परंतु ते निवेदन निदान आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ असणाऱ्या समाजाला तरी कळलं पाहिजे, म्हणून मी पुन्हा आपल्यापुढं ते निवेदन जसंच्या तसं आपल्यापुढे मी सादर करतोय. काय म्हणले देवाभाऊ वडेट्टीवारांच्या भाषणाला उत्तर देताना, आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जे आहेत त्यांना ते उत्तर होतं, ते वडेट्टीवारांनाच नव्हतं, तर ते त्या 27 आमदारांनाही उत्तर होतं आणि उपवर्गीकरणाच्या सगळ्या विरोधकांना उत्तर होतं. काय म्हणले देवेंद्र फडणवीस म्हणाले की पहिल्यांदा तर मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की आरक्षण वर्गीकरण हा सरकारने घेतलेला निर्णय नाही. मुख्यमंत्री महोदय पहिल्यांदा म्हणतायत, पहिलंच वाक्य की मला हे लक्षात आणून द्यायचं आहे सभागृहाच्या आणि महाराष्ट्राच्या, की आरक्षण वर्गीकरण हा सरकारने घेतलेला निर्णय नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या राज्यामध्ये शेड्यूल्ड कास्टच्या यादीमध्ये, प्रवर्गामध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत, विकासाच्या प्रक्रियेमध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत, त्या आयडेंटिफाईड करून त्यांना जे काही प्रतिनिधित्व मिळालं आहे त्यामध्ये डिस्टन्स आहे, किती डिस्टन्स आहे ते बघून ते कमी करण्याच्या दृष्टीने वर्गीकरण करावे. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा मथळाच विरोधकांच्या माथ्यावर हाणला देवेंद्र फडणवीस साहेबांनी. पुढे ते म्हणतायत, एक तर अनुसूचित जाती आरक्षणात कुण्या दुसऱ्या जातींना आणण्याचा हा विषय नाही, म्हणजे इतर कुठल्या जातीला त्या यादीमध्ये आणायचा हा विषय नाही, तर शेड्यूल्ड कास्टच्या आरक्षणात जे मागे राहिलेले समाज आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणण्यास सांगितले आहे. इथं दुसरी कुठली जात त्या यादीत घालायची नाही किंवा त्या यादीतली नावं कमी करायची नाहीत. एकूण 60 जे जाती आहेत, हे माझं विश्लेषण आहे, ते तसंच ठेवायचं आहे. त्यात 60-61 पण करायचं नाही आणि 57-58 सुद्धा करायचं नाही. तर फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं, अनुसूचित जाती आरक्षणात कुण्या दुसऱ्या
जातींना आणण्याचा हा विषय नाही, तर सर्वोच्च सुप्रीम कोर्ट शेड्यूल्ड कास्टच्या आरक्षणात जे समाज मागे आहेत, म्हणजे मागे राहिलेले आहेत, त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणायला सांगितले आहे. या संदर्भात आपण बदर समिती तयार केली. बदर कमिटीने आपला रिपोर्ट दिला. त्यावेळी आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो रिपोर्ट आला. त्यावेळेला असा निर्णय झाला की यावर मोठ्या प्रमाणावर सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स मागवले पाहिजेत. म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला की सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स मागवली पाहिजेत, कारण हा विषय व्यापक लोकांच्या संबंधातील आहे. आणि म्हणून माननीय राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आणि या कमिटीने या संदर्भातील सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स ऐकून घ्यावेत अशा पद्धतीचा निर्णय तिथे घेतलेला आहे. त्याला आता ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेत त्यांना सुनावणी द्यायची आहे. ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेत त्यांची सुनावणी होणार आहे. मुख्य सचिवांनी 1-2 लोक सोबत घेतले आहेत. आवश्यकता पडली तर त्यात वाढवता येतील. त्यामुळे जे काही निर्णय होईल, म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात देवाभाव म्हणतायत, जे काही निर्णय होईल तो सजेशन्स ऑब्जेक्शन्स ऐकल्यानंतरच होईल. आता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही. विधानमंडळात कोणताही कायदा आलेला नाही. मला असे वाटते की गृहीतकावर आज या सर्व चर्चा चालल्या आहेत. म्हणजे विरोधकांचं जे काही चाललंय ते सगळं गृहीतकावर चाललेलं आहे. सरकारचं असं स्पष्ट मत आहे की व्यापक चर्चेअंतीच सरकार अंतिम निर्णय घेईल. हा निर्णय करत असताना फार महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचे तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही. आणि शेड्यूल्ड कास्टमध्ये जे कोणी मागे राहिले असेल तर त्यांना पुढे आणण्यासाठी जे काही उचित उपाययोजना आहे ती उपाययोजना केली जाईल. आता यापेक्षा काय स्पष्ट शब्दात सांगायचं आहे की हा विरोध चाललाय, हा अफवावर चालू आहे. कुठला कायदा आलेला नाही, आणलेला नाही, गृहीतकावरती हे चर्चा चालू आहेत. मुख्यमंत्री हेही सांगतायत सजेशन्स मागवलेत, ऑब्जेक्शन्स मागवलेले आहेत. ऑब्जेक्शनवर सुनावणी होणार आहे. हे सगळं होणार आहे. त्यामुळे हे कशासाठी? पण हेच सगळं करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात त्यांनीच म्हटलेलं आहे की सरकारचं असं स्पष्ट मत आहे की व्यापक चर्चेअंतीच सरकार अंतिम निर्णय घेईल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचे तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही. आणि शेड्यूल्ड कास्टमध्ये जे कोणी मागे राहिले असेल तर त्यांना पुढे आणण्यासाठी जे काही उचित उपाययोजना करायची आहे ती उपाययोजना केली जाईल. विषय खरं तर संपलेला इथं. तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदय सभागृहात वडेट्टीवारांना सांगतायत की मी वडेट्टीवार साहेबांच्या लक्षात आणून देतो की सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटक सरकारने तिथे आपलं सरकार आहे, आपलं म्हणजे वडेट्टीवार तुमचं सरकार आहे, तो दाखला देत आहेत मुख्यमंत्री की सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटकच्या सरकारने तिथे आपले सरकार आहे, काँग्रेसचं आहे, तिथं वर्गीकरण केलं, कायदा झाला. तेलंगणामध्ये आपलं सरकार आहे म्हणजे काँग्रेसचं सरकार आहे मिस्टर वडेट्टीवार. तर मुख्यमंत्री म्हणतायत की तेलंगणामध्ये आपलं सरकार आहे म्हणजे काँग्रेसचं सरकार आहे, तिथं उपवर्गीकरण झालं आहे आणि तिथंही कायदा झाला आहे. महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाही. अजून किती स्पष्ट सांगायचं आहे सांगा.
मुख्यमंत्री म्हणतायत महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाही, आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचे तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने हे वाक्य वापरलं त्यावेळेला सभागृहात प्रचंड टाळ्या झाल्या, प्रचंड टाळ्या. मी पुन्हा एकदा ह्या टाळ्यांचं वाक्य सांगतो. महाराष्ट्रात आम्हाला उपवर्गीकरण लादायचं नाही, आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचे तंतोतंत पालन करत हे करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे, उपवर्गीकरण करायचं आहे. त्यामुळं मी पुन्हा सांगतो, म्हणजे मुख्यमंत्री म्हणतायत, त्यामुळं मी पुन्हा सांगतो, कमिटी सर्वांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशीही चर्चा होईल आणि त्यानंतर त्या संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल. कुणीही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगतायत शेवटचं वाक्य, कोणीही गृहीतकांच्या आधारावर, अफवांच्या आधारावर या ठिकाणी कुठलंही मत बनवणं योग्य होणार नाही. इतक्या स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ती भूमिका फक्त देवेंद्र फडणवीसची नाही, फक्त देवाभाऊंची नाही, तर ही सरकारची भूमिका आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन, विश्वासात घेऊन, सहमतीनं, पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत जे मागे राहिले त्याला पुढे आणण्यासाठी आम्ही निर्णय घेणार. त्यामुळं कारण नसताना उपवर्गीकरणाच्या विरोधकांना मी आवाहन करतोय, अफवावर चर्चा करू नका आणि गैरसमज समाजात फिरवू नका, द्वेष निर्माण होईल असं काही करू नका, वक्तव्यसुद्धा, कृतीसुद्धा करू नका, एवढंच म्हणायचं आहे. पण या निमित्तानं मातंग समाजाला आणि सगळ्यांनाच मी सांगेन की ज्या 27 आमदारांनी नाच घालून जो धिंगाणा केला, त्या 27 आमदारांना आणि वडेट्टीवारांसारख्या आरक्षणाच्या विरोधकांना देवेंद्र फडणवीसांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर म्हणजे त्यांची बोलती बंद करणारं उत्तर आहे, एवढंच मी सांगेन. आणि थँक्यू व्हेरी मच देवाभाऊ, तुमच्याकडून आणि या सरकारकडून वंचित समूहाचा घटक म्हणून मी आपल्याकडून आणि माझा संपूर्ण समाज आपल्याकडून अशीच अपेक्षा व्यक्त करतोय. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्याचे तुमच्या समोर.